आपण ऐकत आहात विहारण भाग 2। पहाटे 7 वाजता जयवंताने डोळे उघडले नव्हे, 8 वाजता त्याने डोळे उघडले। त्याला अजून झोपायचे होते, मात्र तो तसाच पडून राहिला होता। त्याने पडल्या पडल्याच बाजूच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवलेल्या कोष्टकावरील हातावरची घड्याळ ठेवली होती, तीच चाफळत अंदाजे त्याने उचलली। 8 वाजल्याचं घड्याळाने दर्शविलं होतं। तो झटकन उठला। बँकेमध्ये आजचा त्याचा पहिला दिवस होता। तो उठून पलंगावर बसला। एक मोठी जांभई त्यानं दिली। अंग मोडून त्याने आळस जणू बाहेर फेकला। उजवीकडे पश्चिमेला त्यानं पाहिलं। खिडकीतून हवा येत होती। समोरच काही अंतरावर काहीसं मोठं सरकारी ऑफिस त्याला दिसलं। ते धुळीने आच्छादून गेलं होतं। समोरच्या कॉलमला वेलींनी घेरा दिला होता आणि त्यासुद्धा सुकून गेल्या होत्या। खिडक्यांची दरवाजांची ठिकठिकाणी तोडफोड झाली होती। काही ठिकाणी प्लास्टर गळून गेले असता केवळ आतील विटा दिसत होत्या। समोरील पटांगणात मुले क्रिकेट खेळत होती। साहजिकच ते ऑफिस बंद होतं। बाहेरून भांड्याचा खडखडाट आवाज येत होता। त्याने हातातली घड्याळ टेबलावर ठेवली आणि टेबलावर पाहताच त्याला मोठा विस्मय वाटला। काल रात्री दरवाजात पडलेली लिपस्टिक येथेच तर ठेवली होती, मग ती गेली कुठे? त्यानं टेबलाचा खण ओढला, पण त्यात जाळ्यांशिवाय अगदी काहीही नव्हतं। त्याने आसपास शोध घेतला, मात्र लिपस्टिक मिळाली नाही, ती नाहीच। नि त्याला बोध झाला की लिपस्टिकची अफरातफर उंदीर महाशयांनीच केली असावी। तो गालातल्या गालात हसला, मात्र त्याचा प्रश्न अजून सुटलेला नव्हता की ही लिपस्टिक एवढ्या रात्री आली कोठून? तो विचार सोडून त्यानं दार उघडलं। तेच सूर्याच्या किरणांनी त्याच्या डोळ्यांना त्रास दिला। क्षणभर त्याला असह्य झालं। डोळ्यांवर हात ठेवून डोळ्यांची उघडझाप त्याने केली। जयवंताने बाहेर येऊन उजवीकडे शौचगृहाकडे पाहिलं आणि सुमनबाईंनी काल टॉयलेट आणि बाथरूम दाखवलेली खूण त्याच्या लक्षात येताच त्याच्या ओठांवर हसू आलं। ते मोठं प्रसन्नच। स्नान वगैरे आटपून तो घरमालकाकडे म्हणजेच रामचंद्र पेटकुळे काकांकडे चहा घ्यायला गेला होता। त्याला तसं चहाचं आमंत्रण दिलं होतं। पेटकुळे काकांच्या गप्पांना अंतच नव्हता, पण त्याला अंत करून ड्युटीला जाणं भाग होतं। चहा घेऊन 9:30 वाजता तो खालच्या पायऱ्या उतरताना सुमनने त्याला आवाज दिला, ऐकता का जयवंत? जयवंताचा डावा हात तसाच कठड्यावर राहून त्याने मान मागे वळून उत्तर केलं, हो हो बोला ना। जयवंत कोणत्याही स्त्रीला नेहमी ताई, दीदी आणि काकू म्हणत असे, मात्र सुमनला ताई म्हणायचं त्यानं टाळलं होतं। त्याच्या मनात काय असेल ते असो। ओठांवर उसनं स्मित ठेवून ती म्हटली, घरी येताना मामलीच्या पासबुकला एंट्री मारून आणाल का? जयवंताने हसून रुकार दिला। त्याच्या हातात पासबुक देत ती म्हणाली, एकदा बघा ना, ह्या महिन्यातली पेन्शन आली की नाही ते? ठीक आहे, मी बघतो। एवढं म्हणून तो निघाला। सायंकाळी 6:30च्या सुमारास तो पोहोचला। बँकेतल्याच एका कलिगने त्याला गाडीवर आणून रूमवर पोहोचतं केलं होतं। तो गेट उघडून आत शिरला तेव्हा देखील भरल्या सांजेला त्या बिहारी कुटुंबाचं दार त्याला लावलेलं दिसलं। ते पाहून त्याला यत्किंचित विस्मय देखील वाटला। काल रात्री ज्या वयस्कर स्त्रीने गेट उघडला होता ती पुन्हा त्याच्या दृष्टीस पडली नव्हती। तो खोलीत शिरला। बॅग मेजवर ठेवून तो पलंगावर पळभर बसला। बँकेच्या कामामुळे वास्तविक त्याला आज जरा जास्त क्षीण आला होता। सांज रात्र होत चालली होती। काळोख दाटत होता। त्यानं उजवीकडे पाहिलं। ते सरकारी ऑफिस पाहून त्याला विषण्णच वाटलं। त्या दृश्याचा तिरस्कार करीत त्याने उठून खिडकीचा पुठ्ठा पुन्हा त्याच जागेवर लावला। पलंगाच्या कुसावरला टॉवेल गळ्यात अडकवून तो बाथरूमकडे निघाला। तेव्हा त्याच्या डोक्यात हेच विचार येत होते, बघूयात, काही दिवस गेले की एक तर रूम बदलून टाकू किंवा सचिन आला तर रूम तरी नीट करून घेऊ। तोपर्यंत इथे ॲडजस्ट करावंच लागेल। चेहरा स्वच्छ करून पुन्हा तो खोलीकडे वळला। तेव्हा त्याने बाथरूमचं दार लावलेलं नव्हतं। ते दार धाडकन चौकटीला लागून पुन्हा उघडं झालं होतं। जणू कुणीतरी मुद्दामहून रागाने दार लोटलं होतं। आवाज होता क्षणी जयवंताने मागे फिरून पाहिलं, मात्र अंधाराशिवाय तिथे अजून काहीही नव्हते। तत्क्षणी जयवंत दचकला, भ्याला। त्याच्या मुखाबाटे उष्ण उसासे येऊन छातीत धडकी भरली होती। तसाच वित्रस्त मुद्रेने तो पलंगावर जाऊन क्षणभर आडवा झाला। भीतीचा किंचित जरी रस हृदयात वाहिला तर जे अंग गळून येतं
अगदी या क्षणी त्याला तसंच झालं होतं. बाहेरील हवा मंद होती. रातकिड्यांचा ध्वनी सुरू झाला होता. जयवंत 15-20 मिनिटे कपाळ चोळत राहिला. अकस्मात त्याच्या लक्षात आलं, सकाळी सुमनने पासबुक एंट्री करायला दिलं होतं. त्याची चेहरा खुलण्याचं कारण त्याचं त्याला देखील कळलं नव्हतं. औत्सुक्याने त्याने बॅगमधून पासबुक काढलं आणि ते देण्यासाठी वरच्या मजल्यावर तो गेला. प्रमाद स्थितीमध्येच त्यानं दार ठोठावलं. त्याची तिळभर निराशा झाल्या वाचून राहिली नाही. दार उघडलं होतं ते रामचंद्र पेटकुळे काकांनी. ओठांवर स्मित ठेवून जयवंत आत शिरला. अद्यापही सुमन त्याच्या नजरेला पडली नव्हती. तोपर्यंत रामचंद्र पेटकुळ्यांनी विषय छेडून संवाद चालू केला होता. जयवंताने म्हटलं, काका, पेन्शन जमा झाली नाही बघा. त्याचे शब्द मध्येच अडवत काका गरजले. हे सरकार म्हणजे? त्यांचे सुद्धा शब्द अडवत जयवंत तुर्तास बोलला, अहो तसं नाही काका, तुम्ही हयात आहात याची नोंद केली का बँकेत? नाही बुवा, मागच्या वर्षी केली होती, काका आठवून म्हणू लागले. जयवंताने हसून उत्तर दिले, तेच काका, दरवर्षी ही नोंद करावी लागते. ओ अच्छा, माझं लक्षच नव्हतं. मग यावं लागेल उद्या बँकेत. एवढे बोलून संवाद चालू झालेला होता. सुमन 10 मिनिटांनी चहा घेऊन हॉलमध्ये आली होती. तिला पाहता क्षणी जयवंत सावरून बसला. सुमन केसांची वेणी घालत नसे. तिला केसांचा अंबाडाच जास्त शोभून दिसत असे. अंबाड्याला घट्ट आवळून धरण्यासाठी त्यात घातलेली पीण मोठी मोहक वाटे आणि तो सुद्धा तिच्या केश सौंदर्याचा भाग वाटे. गळ्यात एका पोथीशिवाय तिने अलंकाराचं ओझं शरीराला दिलं नव्हतं. मात्र तीच एक असा अलंकार होती की तिचकडे पाहताना थोर थोर पुरुषांना आल्हाद वाटल्याखेरीज राहत नसे. ती चहा देण्यासाठी खाली वाकली. जयवंताने चहा उचलला. ती म्हटली, तुमचे साहेब म्हणाले होते की तुम्ही दोघेजण आहात, मग एकटेच कसे? जयवंत चहाचा घोट घेत म्हणाला, त्याचं असं झालं की ऐनवेळी त्या माझ्या मित्राची बदली दुसरीकडे करण्यात आली. अच्छा, एवढेच उत्तर त्यांनी दिले. काकांच्या आग्रहाने त्याचं जेवणही आटोपलं होतं. अनेक प्रकारच्या स्मृती घेऊन तो खोलीत शिरला. खिडकीबाहेर दिसणारी अजस्त्र बिल्डिंग हा सरकारी दवाखाना होता. तो दवाखाना केवळ महिलांच्या प्रसूतीसाठी उभारण्यात आला होता. 5 गावांसाठी बनलेला होता. आताशा बंद पडून त्याला 2 वर्षे होऊन गेली होती. हे त्याला वर काकांच्या तोंडून कळलं होतं. नि दवाखान्याविषयी त्याचं मत अमळ ठीकच नव्हतं. त्याने अगोबेगी त्या खिडकीवर पुठ्ठा लावून टाकला. काही वेळ पलंगावर स्वस्थ पडून राहिला. तो जेथे निजला होता त्याच्या बाजूला दक्षिण दिशेच्या भिंतीला सज्जा होता. त्यावर एक जुनी सुटकेस असून तिला कुलूप घातलेले होते. ती कुणाची असेल ते असो. त्याने विचार न करता उठून आपली शर्टची बटणं एक एक करून तो काढू लागला. शर्टच्या कॉलरला धरून त्याने तो शर्ट दक्षिण भिंतीच्या खिळ्यावर लटकवला. तो खिळा आधीच्या भाडेकरूंनी मारलेला होता. मात्र त्या खिळ्याला एक किंचित लाल कपडा असून त्याच्या आजूबाजूला हळदी कुंकू लावलेले त्याला दिसले. गावातल्या कोणत्याही व्यक्तीने ते पाहिले असते तर खचितच त्याच्या लक्षात आले असते की तेथे पूजा वगैरे केली असावी. पण जयवंताच्या ती गोष्ट लक्षात येण्यासारखी नव्हती. जयवंताने विजेचा दिवा मालवला आणि पुन्हा संत तो पलंगावर झोपला. बराच वेळ जयवंताला झोप येईना. याआधी तो पलंगावर आडवा झाला की निद्रेने त्याच्या गळ्यात विळखा घालावा असे होते. पण आज असे होईना. निद्रेने नव्हे, सुमनच्या स्मृतींनी त्याला विळखा घातला होता. त्याला ठाऊक होतं तिचं लग्न झालेलं आहे, पण तो साधारण विचारसरणीचाच पुरुष होता. काय पाप आणि काय पुण्य या वादाला जाण्यासारखा तो नव्हता. डोळ्यात तिचे चित्र फिरताना हळूहळू त्याला झोप यायला लागली होती. मात्र दचकून असा उठला की त्याला दरदरून घाम आला. त्याच्या घशाखाली औंढा जाता जाईना. त्याने लाईट लावला आणि सज्जा निरखून पाहिला. तिथे कोणीच नव्हतं. मग आत्ताच एका क्षणापूर्वी त्याचे डोळे हळूच काय उघडल्यासारखे झाले आणि एक अस्पष्ट आकृती किंवा काळ्या कुट्ट धुरापासून बनलेली एक व्यक्ती त्याला सज्जावर निजलेली आहे असा भास झाला. आणि कुणाचा तरी श्वास त्याला ऐकू आला अगदी त्याच रूममध्ये. वास्तविक त्याचा तो भासच असावा. एवढ्या अंधारात अंधारलेली व्यक्ती दिसेल कशी? याच वेळी जयवंताला झोप लागेल अशी मोहरी इतकी देखील शंका नव्हती. अंधाराशिवाय त्याला कधीच झोप येत नसे. मात्र आज ह्या क्षणी त्याने लाईट लावला आणि पुन्हा तो बंद केला नाही. तो रात्रभर तसाच चालू ठेवून झोपण्याचा पराकाष्ठेचा भोळा प्रयत्न करू लागला.
बहुतेक त्याला त्या दिवशी ब्रह्म सकाळी झोप लागली होती. त्याने अवघ्या रात्रीत मनोमन विचार केला होता की काही झाले तरी 72, मात्र उद्या कुठल्याही स्थितीत या खोलीत राहायचे नाही. अर्ध्या रात्री लिपस्टिक येते काय, बाथरूमचा दरवाजा वाजतो काय आणि सज्जावर कोण भासतं? छे छे. त्या क्षणी त्या रात्री त्याच्या मनात देखील मुखावाटी ते शब्द बाहेर पडले नाहीत. पण ती रात्र वैराची होती, संपली एकदाची. 15 दिवस होऊन गेले होते. पहिल्या 2 दिवशी ज्या चमत्कारिक भयपूर्ण गोष्टी घडल्या त्या पुढील 7-8 दिवसात घडल्याच नाहीत. हळूहळू रूमसोबत जयवंताचं सख्य जुळलं होतं. कदाचित त्याने जुळवून घेतलं होतं. त्याला सुमन आवडली होती. तिच्यापासून सध्या तरी दूर जाण्याचा त्याचा बेत नव्हता. त्याला तिला मिठीत घ्यायचं होतं. पण एवढं सख्य अजून जुळलं नव्हतं. आणि मनुष्य ज्या गोष्टींची आकांक्षा बाळगतो तीसाठी बिचारा वेडा झाल्यापासून राहत नाही हे खरं. तो वेडा झाला नव्हता, पण गुंतला होता. ती देखील त्याच्यासोबत खुल्या अंतःकरणाने राहत असे. जयवंताचं सुमनविषयी प्रेम होतं की वासना याचा निकाल मात्र लावता येणार नाही. पण जे काही होतं तो अडकून राहिला होता तिच्यात. रोज ज्या गोष्टी घडत त्याच आठवणींची पुनरावृत्ती डोळ्यांसमोर येत आणि त्याच्या मनाला परमावधीचा आनंद होत असे. पण एका रात्री अचानक बिहारी कुटुंबाच्या दरवाजावर त्याला खटखट असा आवाज आला. अंधारात त्याने डोळे उघडले ते त्रासातच. त्याला गाढ निद्रा लागली होती. हा आवाज जर त्याला आला नसता तर तो सकाळीच उठला असता यात शंका नाही. स्पुंदत स्पुंदत कुणी रडत आहे असा त्याला बोध झाला. तो झोपेतून जरासा हुशारच झाला. पडल्या पडल्या त्याला पुढील संवाद ऐकू आला. अम्मा, हे अम्मा, आने देना घर में. बायकी आवाजात रडताना जीवाच्या आकांताने कोणीतरी बोललं. तू जा, यहा मुडके मत देख, जा कहा ना. ती बिहारी स्त्री म्हटली होती. हे जयवंताच्या लक्षात आलं होतं. प्लीज अम्मा, तेरे बिना मन नहीं लगता. कितना याद आती है तू. देख, मैं आया हूं. बाहर आके एक बार तो देख अम्मा. पुन्हा ती स्त्री बोलत होती. जयवंताला एवढा विस्मय वाटला की त्याला बाहेर जाऊन पाहण्याची तीव्र उत्कंठा झाली होती. एक वेळ त्याला वाटलं होतं की तिच्या मुलीला तिने रागाने बाहेर काढले असावे, पण असे होणे शक्य नव्हते. हा केवळ जयवंताचा तर्क होता. मग ती व्यक्ती होती कोण? कोण होती? छे, काही केला त्याला कळेना, उमजेना. उत्कंठेने बिचाराचा प्राण शिगेला लागला होता. पण पुसटच्या भीतीने त्याचे हृदय जोर जोरात उडू लागले. छाती कंपन पाहू लागली. भीतीच्या रसधारा हृदयाजवळ वाहू लागल्या. पायापाशी असलेली ब्लँकेट त्याने गळ्यापर्यंत ओढली. पुढे त्याला त्या बिहारी स्त्रीचा आवाज आला. तू जाता है या करू तेरा बंदोबस्त. अत्यंत रागाने त्या स्त्रीने उद्गार काढले होते. बाहेरील जी स्त्री आहे तिला कंटाळली होती. बाहेरील स्त्रीने तिचे शब्द ऐकताच कडकडीत दात खाल्ले. इतके की त्याचा घुमत्कार जयवंताच्या कानात अगदी भीती उत्पन्न करून गेला. बाहेरील स्त्री रागाने म्हणाली. चल अम्मा, अम्मा मेरे साथ चल. तू रुक जरा, सुनता नहीं ना तू प्यार से. एवढे बोलून ती स्त्री जरा 3-4 सेकंद गप्प राहिली. जयवंताच्या कानावर एका ग्लासातून दुसऱ्या ग्लासात पाणी ओतण्याचा आवाज स्पष्ट ऐकू आला. कुछ शर्म कर रे अम्मा, कुछ शर्म कर. खुद की औलाद को तूने. बाहेरील स्त्री रडत दात खात म्हणाली. पळत पळत बाथरूमकडे गेली असावी असा त्याने अंदाज बांधला. कारण तिचे पैंजण छणछण करत पाय आपटून तिकडे बाथरूमच्या दिशेने पळत गेले व लगेच ते तिकडून परत आले आणि अगदी तेथे जयवंताच्या खोलीचा दरवाजा न उघडताच ती व्यक्ती पळत पळत आत खोलीत शिरली. छन 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 असा तीव्र आवाज त्याला ऐकू आला की सांगता सोय नाही. आणि भीतीने त्याचे अंतःकरण जड झाले. घामाच्या लाटांनी त्याचे शरीर आपाद मस्तक न्हाऊन निघाले. त्या पैंजणांचे स्वर आधी फरशीवर ऐकू आले नि दक्षिण दिशेच्या भिंतीवर चढत गेले नि सज्जावर जाऊन तो ध्वनी मिटला. पण क्षणभर तिच्या स्पंदनाचा आवाज येत होता. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. बिहारण या भयकथेचा हा भाग 2 होता. ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.